देशभरात सुरू झालेल्या जनगणना मोहिमेच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनानं व्यापक तयारी केली आहे। ही भारतातील पहिली डिजिटल जनगणना असून नागरिकांना मोबाईलद्वारे स्वगणना करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे। जनगणना प्रक्रियेत नागरिकांनी खरी आणि अचूक माहिती देत प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी केलं आहे। देशाच्या विकासाचा पाया मानल्या जाणाऱ्या जनगणना प्रक्रियेला आता प्रत्यक्ष सुरुवात झाली असून छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनानं यासाठी व्यापक तयारी पूर्ण केली आहे। भारत सरकारच्या वतीने राबवण्यात येणारी ही 16वी जनगणना असून देशातील पहिली डिजिटल जनगणना म्हणून तिचे विशेष महत्त्व आहे। जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी जनगणनेचं महत्त्व, प्रशासनाची तयारी आणि नागरिकांची भूमिका याविषयी सविस्तर माहिती दिली। जनगणनेद्वारे लोकसंख्या, स्त्री पुरुष प्रमाण, साक्षरता, रोजगार, निवास व्यवस्था तसेच सामाजिक आणि आर्थिक स्थितीची माहिती संकलित केली जाते। ही माहिती शासनाला शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, रस्ते, रोजगार आणि विविध कल्याणकारी योजनांचे नियोजन करण्यासाठी महत्त्वाची ठरते। जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सांगितलं की नागरिकांनी प्रगणकांना खरी आणि अचूक माहिती देणं बंधनकारक असून ही सर्व माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाते। जनगणना कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीची वैयक्तिक माहिती सार्वजनिक केली जात नाही। जनगणना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही गोपनीयतेची शपथ देण्यात आली आहे। त्यामुळे नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता प्रशासनाला सहकार्य करावे असं आवाहन त्यांनी केलं आहे।